नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो, आणि आज आपण नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये पोहोचलो आहोत। आज दीक्षाभूमीपासून तर संविधान या परिसरामध्ये आज शांती मार्च काढण्यात आला होता आणि या शांती मार्चमध्ये महिलांच्या सोबत पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। त्याचप्रमाणे समता सैनिक दलांनी बी याला मोठी अशी कामगिरी करण्यात आली होती। आपल्याकडे गाण्याचा मुद्दा आहे, जानू त्यांचं काय सांगणं आहे सर? आपला परिचय सांगा। जय भीम। आज दिनांक 2 एप्रिल रोजी दीक्षाभूमीच्या संविधान चौकामध्ये बोधगया मुक्ती आंदोलनाअंतर्गत जो शांती मार्च जवळपास 1.5 लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीटी ॲक्ट रद्द करा आणि बोधगयाचं मंदिर बौद्धांचं सम्राट अशोकाने बोधगया येथे बुद्ध मंदिर बुद्ध विहार बांधलेलं होतं। ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे बोधगया, आणि तिथं बांधलेलं विहार हे बौद्धांचं आहे। ते 1370 पर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये होतं। 13व्या शतकामध्ये जेव्हा तुर्कींनी आक्रमण केलं तेव्हापासून पंड्यांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे। बोधगया मंदिराच्या मुक्तीसाठी सातत्याने आंदोलन करण्यात आलेले आहे। मागणी एकच आहे की या देशामध्ये हिंदूंच्या मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे आहे, ख्रिश्चनाच्या मंदिराचं व्यवस्थापन ख्रिश्चनाकडे आहे, मुसलमानाच्या मंदिरांचं व्यवस्थापन मुसलमानाकडे आहे, तर बौद्धाच्या मंदिराचं व्यवस्थापन ब्राह्मण पंडिताकडे का? हा माठसाठी गेल्या 12 पासून आकाश लामा भंते उपोषणाला बसलेले आहे बोधगया येथे। त्यांच्या समर्थनार्थ देशातून विदेशातून प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून होत आहे। बौद्धांची अस्मिता आता जागृत झालेली आहे आणि बौद्धाची अस्मिता म्हणजे बोधगया मुक्ती। आणि या बोधगया मुक्ती आंदोलनाअंतर्गत या आमच्या सगळ्या भगिनी माता भगिनी बहिणी या आंदोलनामध्ये ऊर्जेने प्रेरणेने इथे उपस्थित झाल्या। 1.5 लाखाचा मोर्चा आज तुम्ही पाहिला तर जगात इतक्या शांततेमध्ये मोर्चा निघणं कुठल्या पोलिसांच्या सहकार्याशिवाय होतं, पोलिसांचं सहकार्य, परंतु आपल्या समता सैनिक दलांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं, बुद्धिस्ट सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं, समता सैनिक दल आणि बुद्धिस्ट सोसायटीचे मी त्रिवार अभिनंदन करतो। आणि बुद्धिस्ट फोरम जे आहे, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या अनेक संघटना बुद्धिस्टच्या आहेत, कर्मचाऱ्यांच्या असो, कामगारांच्या असो, सामाजिक असो, या सगळ्या संघटनामार्फत हे आंदोलन बोधगया मुक्तीचं चाललं आलं आहे। आणि निश्चितपणे या आंदोलनाला आता ब्रेक मिळणार नाही केलं होतं, परंतु ते मध्यंतरी थांबलं। आता हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत बोधगया मुक्त होत नाही। आणि बोधगया मुक्त होण्यासाठी आमची जी मागणी आहे ते बीटी ॲक्ट 1949 रद्द करावा। हा ॲक्ट कसा काय तुम्ही लागू केला? जेव्हा 1950ला 26 जानेवारीला भारतीय संविधान अस्तित्वात आलं, भारतीय संविधानातलं 13 कलम म्हणते की या संविधान लागत पूर्वीचे जे काही कायदे आहे ते सर्व निरस्त करण्यात झालेले आहेत। मग असं असताना 1949चा कायदा अजूनही अंमलात कसा काय आहे? म्हणून तो कायदा बिहार सरकारने रद्द करावा अथवा केंद्र सरकारने अधिकार आहे तो निरस्त करण्याचा। तो कायदा बीटी ॲक्ट 1949 तात्काळ रद्द करावा, तोपर्यंत बौद्ध जनता सतत आंदोलन करणार आहे। आंदोलन जो भारतातून विदेशापर्यंत पोहोचलेला आहे, अमेरिका सारखा आणि इंग्लंड सारख्या देशामध्ये सुद्धा हा आंदोलन चालू आहे। तुम्ही काय सांगणार जनतेला? प्रत्येक देशामध्ये आता जिथे म्हणजे लंडनला आपण पाहिली या बातमीमध्ये, लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे। सर्वकडे शांततेने मोर्चा निघत आहेत। आपले मोर्चे, बौद्धांचे मोर्चे अशांतीचे नसतात हे आम्ही दाखवून दिलेलं आहे जगाला की आम्ही शांतिप्रिय लोक आहोत, आम्हाला शांततेने राहायचं आहे, आम्हाला शांततेने जगू द्या, इथे अशांती पसरवायची नाही। कारण बौद्धाचे अनुयायी आहोत, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत।